तर आपण पाहतोय संजय शिरसाट हे मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। संजय शिरसाट यांनी मतदान केलेलं आहे। सपत्नीक त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपल्या कुटुंबियांसमवेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे ते उमेदवार आहेत। महायुतीकडून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि तसंच विद्यमान आमदार सुद्धा आहेत। राज्यभरात आज 288 मतदारसंघामध्ये मतदान पार पडतंय। अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्याचं सुद्धा पाहायला मिळते। जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी प्रशासन आणि त्याचबरोबर इतर सर्व नेते सुद्धा आवाहन करत आहेत। संजय शिरसाट यांनी सपत्नीक आणि मुलीसह मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अनेक नेत्यांनी आणि त्याचबरोबर कलाकारांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। क्रीडा क्षेत्रातल्या अनेक खेळाडूंनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। राज्यामध्ये एकूण 288 मतदारसंघ आहेत आणि त्या ठिकाणी सध्या मतदान सुरू आहे। थोड्याच वेळापूर्वी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बारामतीकर मला निराश करणार नाहीत अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्याचबरोबर अधिकाधिक संख्येने मतदारांनी मतदान करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये आपण संजय शिरसाट यांना पाहिलेलं होतं, त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तर नाना पटोले सुद्धा आपण पाहतोय, मतदान केंद्रावर नाना पटोले आपण पाहतोय। तसंच विनोद तावडे आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत, ते आपलं मत देत आहेत। प्रत्येक जण आज आपला मतदानाचा अधिकार वापरत आहे। अधिकाधिक संख्येनं मतदान करण्याचं आवाहन सुद्धा राजकीय नेत्यांकडून आणि त्याचबरोबर झी 24 तासच्या माध्यमातून केलं जाते। विनोद तावडे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, ही थेट दृश्य आहे झी 24 तासवर आपण पाहतोय। विनोद तावडे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। नाना पटोले मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। संजय शिरसाट यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा मतदान होतंय। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। रात्री माझ्या मुलाची गाडी फोडल्यानंतर सुद्धा जवळपास तासभरानंतर काही अज्ञात इसम माझ्या त्या घराजवळ आले होते। त्या वॉचमॅनला धमकी सुद्धा दिली। आताही सकाळी मला एकाचा मेसेज आलेला आहे, ब्लॅक स्कॉर्पिओ आहे, मला पण रॉंग पद्धतीने ओव्हरटेक केले त्यांनी। हा जवळपास 9:39 मला आलेला मेसेज आहे। या पद्धतीने जी काही दहशत या शहरामध्ये माजवण्याचा ते प्रयत्न करतायत, निश्चित त्यांना चोख उत्तर तर आम्ही देऊच, परंतु पोलिसांना सुद्धा विनंती राहील की असे जे बाहेरून आलेले गुंड आहेत, ज्याच्यामुळे शहराचं वातावरण बिघडतंय, याकडं जातीने लक्ष दिलं पाहिजे। या शहरातला असलेला नागरिक आपल्याला ओळखता येतो, कुठं तो कुणाच्या तरी शेजारी राहत असतो, म्हणून त्याला ट्रेस करणं सोपं आहे। परंतु अज्ञात व्यक्ती जेव्हा एखाद्या ठिकाणी वावरतो, त्यावेळेला पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन त्याला ह्या मतदान होईपर्यंत त्याला अडवलं पाहिजे किंवा त्याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे, पोलीस स्टेशनला बसवलं पाहिजे आणि त्याची योग्य ती चौकशी केली पाहिजे। कुठून आला, काय आला आणि कशासाठी आला। एखाद्याचा जर घातपात झाला किंवा एखाद्यावर जर हमला झाला तर त्याचा परिणाम या शहराला भोगावा लागणार आहे। दंगल व्हावी असा काही लोकांचा जो हेतू आहे तो आम्हाला नकोय। या शहरामध्ये जे शांततेने मतदान चाललंय त्याच पद्धतीने झालं पाहिजे। म्हणून मतदाराला आवाहन करेन, आपण लवकर घराच्या बाहेर निघा, मतदान करा, उत्स्फूर्तपणे मतदान करा आणि अशा गुंडगिरीला मोडून काढा। हल्ला झाला, धमकी आली, वहिनीला सुद्धा ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला गेला, याच्यामुळे काय परिणाम होतो मनावर खच्चीकरण? तुम्ही सुरक्षेसाठी काय मागणी केली का स्पेशल? हे बघा, हे हल्ला जर झाला, सर्वसामान्य नागरिक असतो, त्याला थोडी त्याची भीती निश्चित वाटते। माझ्या मिसेसला सुद्धा ओव्हरटेक केलं, गाडीने ओव्हरटेक केलं गेलं। मुलगी आमचे सगळे एकटे फिरतात हे सर्वजण। म्हणून आज मला वाटतं पोलीस कमिशनरनी काही गार्ड्स, लेडीज गार्ड त्यांना दिलेले आहेत आणि कोणतीही घटना घडली तर त्यासाठी पोलीस आम्हाला वाटतं प्रोटेक्शन आता देतील आणि योग्य तो कारवाई ते करतील। ओके, थँक्यू। तर गुंडांविरोधात पोलीस योग्य ती कारवाई करतील असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे।
त्यांनी थोड्याच वेळापूर्वी आपल्या कुटुंबासहित मतदानाचा हक्क बजावलेला आहे.